नांदेडच्या लोह्यामधील भाजपच्या शरद पवारांना अजित पवारांच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। तर अकोल्यामधल्या बळीराम शिरस्करांनी गेल्या 5 वर्षात 5 पक्षांतर करून नवा रेकॉर्ड बनवलाय। पाहूयात एक रिपोर्ट। भाजपमध्ये प्रवेश करत अकोल्यातल्या बळीराम शिरस्करांनी पक्षांतराचा नवा रेकॉर्ड स्वतःच्याच नावे केलाय। गेल्या 5 वर्षात शिरस्करांनी दर वर्षाला एक याप्रमाणे तब्बल 5 पक्षांतर केली आहेत। गेल्या 5 वर्षात वंचित आघाडी, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर भाजप, मग शिंदेंची शिवसेना आणि आता पुन्हा भाजप अशा 5 फेऱ्या मारून शिरस्करांच्या पक्षप्रवेशाची एक्सप्रेस अखेर भाजपच्या स्टेशनवर थांबली आहे। मात्र हा इथंच गाडीला डेड एंड आहे की मग पुढच्या वर्षी पुन्हा भाजपच्या स्टेशनवरून शिरस्करांची ही गाडी नवा पक्ष गाठेल याची शाश्वती नाही। गेल्याच विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी शिरस्करांनी भाजपमधून शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला होता। तेच शिरस्कर आता स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा भाजपात परतलेत। नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते त्यांचा भाजप प्रवेश झाला। शिरस्कर याआधी 2 वेळा बाळापूरमधून भारीपचे आमदार होते, तर 2024 ला मात्र ते 3ऱ्या स्थानावर गेले होते। सेने साहेबांच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मीटिंग मध्ये एकही दिवस गेलो नाही। त्याचं कारण असं आहे की माझं जे प्रेम या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांनी प्रेम केलं आणि या प्रेमापोटे त्या ठिकाणी मी विकास करू शकलो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दरम्यान भाजपनं एकाच दिवशी शिंदेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का दिलाय। बीडमधल्या योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांना रामराम करत फडणवीसांच्या हस्ते भाजप प्रवेश केला। दादांच्या राष्ट्रवादीत आपल्याला त्रास होता, मात्र भाजपात आल्यानंतर मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रियाही क्षीरसागरांनी दिली आहे। अकोल्यात बळीराम शिरस्करांनी शिंदेंना जय महाराष्ट्र करत भाजपची वाट धरली आहे। तर उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाच्या माजी महापौर विद्याताई निर्मले आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णा यांनीही भाजपात प्रवेश केलाय। ठाकरेंबरोबरच शिंदे गटातील माजी नगरसेवक शुभांगी बहनवाल यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केलाय। जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे। आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो त्याचा काही कारण होते, इकडं आलोय तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे। श्वास गुदमरत होता म्हणजे श्वास हा यामुळे गुदमरत असेल त्यांचा, मला असं वाटतं की बीड शहरात इतकी अस्वच्छता आहे, पूर्ण घाणीचं साम्राज्य बीड शहरात आहे। कदाचित त्याच्यामुळे त्यांचा श्वास गुदमरत असेल। आपण थोडं त्याचा वेगळा अर्थ काढला असेल मला असं वाटतं, पण खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे श्वास गुदमरत असेल की नगरपालिकेची अवस्था ही काय ते त्याच्यावरून त्यांच्या त्या विधानावरून लक्षात आपल्याला सगळ्याला घेतलं पाहिजे आपण। तर तिकडे नांदेडच्या लोहामध्ये भाजपच्या तालुका मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। लोह्याचे उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा याआधी शरद पवारांनी काम पाहिलंय। एकीकडे आम्ही विकासासाठी भाजपसोबत सत्तेत गेल्याचा दावा अजित पवार गटाचे मंत्री करतायत, मात्र लोह्यात भाजपच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आपण भाजप सोडून दादा गटात आल्याचा दावा शरद पवारांनी केलाय। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या विश्वास ठेवून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीकडून 5 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी जनतेस वेठीस धरून त्या उच्चांगाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।